नमस्कार. किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि सोप्यात सोपी पौष्टिक अशी गव्हाच्या कोंड्यापासून बनवली जाणारी पौष्टिक अशी भाजी, जी अतिशय मस्त मऊ आणि थोडीशी क्रिस्पी अशी होते. तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण जेव्हा कुरडई बनवतो तर कुरडई बनवत असताना आपण जे गहू भिजत घालतो ते गहू भिजल्यानंतर आपण चीक काढतो. तर तो चीक काढल्यानंतर जे गहू उरतात म्हणजेच त्याला कोंडा असं म्हणतात. तर हा तो कोंडा आहे आणि ह्या कोंड्याची भाजी अतिशय छान लागते. आता हा जो मी इथे कोंडा घेतलाय भाजीसाठी हा दुसरा पाण्यातला घेतलाय. हा खूप जास्त आधीचा म्हणजे चीक असलेला घ्यायचा नाही किंवा पूर्ण चीक निघून गेलेला घ्यायचा नाही, म्हणजे तो आंबूस लागत नाही. तर म्हणून इथे मी दुसऱ्या पाण्यातला कोंडा इथे घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा जो कोंडा आहे हा आपण व्यवस्थित असा पिळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हाताने यातलं सगळं चीक किंवा जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं आणि यातलं सगळं पाणी व्यवस्थित असं काढून घ्यायचं. तर आता हा जो गोळा आहे हा व्यवस्थित मी पिळून घेतला आणि असा सुटसुटीत थोडासा मोकळा करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे जे आहे हे मी मिक्सरला केलेलं होतं, पण आपण जर मशीनला गहू जेव्हा दळून आणतो तर ते गहू अतिशय व्यवस्थित असे बारीक होतात. खूप जास्त बारीक होत नाही किंवा खूप जास्त अख्खे राहत नाही, असे व्यवस्थित ते सुटसुटीत होतात. तर अशा प्रकारे यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. तर आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने जेव्हा आपण याची भाजी करू तेव्हा हे अगदी सुटसुटीत होतं. अशा पद्धतीने पाणी काढून घेतलंय आणि आता आपण भाजीची तयारी करून घेऊ. तर अशा प्रकारे आता कोंड्यामधलं सर्व पाणी किंवा चीक मी काढून घेतलेलं आहे. व्यवस्थित पिळून असं हे थोडंसं सुटसुटीत करून ठेवलंय. आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी इथे एक कढई ठेवून घेतली आहे. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी आता ही जी भाजी बनवतो यासाठी तेल जरा जास्त लागतं, म्हणून इथे मी 3 चमचे तेल घालून घेते. तर तेल व्यवस्थित तापलं की त्यानंतर आपण फोडणी देऊन घेऊया. तर आता आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे. तर फोडणीसाठी इथे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये लगेचच आपण 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घालून घेतो आणि यामध्ये 3 बारीक कापलेले कांदे मी घालून घेते. कांदा आपल्याला जास्त घालायचा आहे. तर हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. कांदा छान गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. गॅस इथे मध्यमच ठेवलेला आहे. तर वर्षातून आपण एकदाच कुरडई बनवतो आणि नक्कीच कुरडई बनवल्यानंतर ही भाजी तर खरंच सगळ्यांनीच बनवून खाऊन बघावी. अतिशय छान अशी भाजी लागते. त्याला छान असा आंबूस वास असतो, त्यामुळे भाजी खूप जास्त छान लागते. आता कांदा आपला व्यवस्थित असा परतलेला आहे. यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया. तर इथे अर्धा चमचा हळद पावडर, धने पावडर आणि एक अर्धा चमचा इथे लाल तिखट घालून घेतले. बाकी यामध्ये कुठलेच मसाले घालायची काही आवश्यकता नसते. फक्त ह्या लाल तिखट आणि हळदीनेच ही भाजी अतिशय छान अशी होते. तर हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये लगेचच आता कोंडा आपण घालून घेऊया, जो आपण व्यवस्थित पिळून घेतला होता. तर अशा पद्धतीने आपण कोंडा घालून घेऊ. आता हा व्यवस्थित असा आपण परतून घेऊया. गॅस जो आहे तो थोडासा मोठा करते मी. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल की हा जो कोंडाचा गोळा आपण यामध्ये घालून घेतला होता ते अगदी चिकट चिकट होतं, पण जसजसं आता हे गरम होतंय, जसजसं हे परतलं जातंय अगदी छान असं सुटसुटीत किंवा मोकळं मोकळं होतंय हे. तर हे अजून थोडा वेळ आपण व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे छान असं सुटसुटीत होईल आणि त्यानंतर थोडंसं असं क्रिस्पी आपण करून घेऊ, म्हणजे ते क्रिस्पी खायला जास्त छान लागतं. व्यवस्थित हे परतवून घ्यायचं.
गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा, गॅस छोटा करायचा नाही आहे. तर आता हे आपण 2-3 वेळा व्यवस्थित असं परतवून घेतलं आहे. खरी तर हीच मेहनत आहे बरं का, की आपल्याला भाजी खूप जास्त वेळ अशी परतावी लागते, तेव्हा अशी सुटसुटीत होते. तुम्ही इथे बघितलं असेल की पहिल्यांदा त्याच्यामध्ये चीक असल्यामुळे अतिशय असा चिकट गोळा होता, पण इथे व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर अगदी सुटसुटीत असा हा कोंडा बनून तयार झालेला आहे. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतवून घेते. आणि आता यावर एक प्लेट ठेवून द्यायची आणि 5 मिनिटानंतर आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. असं आपण 2 ते 3 वेळा करायचं. प्लेट ठेवून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, म्हणजे कोंडा व्यवस्थित असा शिजला जातो. आणि इथे असं एक 2 ते 3 मिनटं वाफ भरली की आपण प्लेट काढून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं. तर अशा पद्धतीने छान असा कुरकुरीत थोडंसं कोंड्याची भाजी अतिशय छान लागते. खूप जास्त मऊ असल्यापेक्षा थोडीशी ती कुरकुरीत असली की जास्त छान लागते. म्हणून यामध्ये मी तेलही जास्त घातलं होतं. हे तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर अशी भाजी नक्की तुम्ही ट्राय करा. माझ्या माहेरी ही भाजी आईनं नेहमी बनवते. मी जेव्हाही उन्हाळ्यात गेली तेव्हा ती माझ्यासाठी नक्की ही भाजी बनवते. तर नक्की तुम्ही यावेळी कुरडई बनवल्यानंतर अशा प्रकारे कोंड्याची भाजी बनवून बघा. नक्कीच एक वेगळी टेस्ट येते. चवीला अतिशय छान लागते आणि तेवढीच ती पौष्टिकही आहे. आता ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा अगदी चपाती पोळी सोबत सुद्धा खाऊ शकता. पण इथे मी आता ज्वारीची भाकरीच केलेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबतही अतिशय छान अशी ही भाजी लागते. थोडीशी आंबूस आणि मस्त अशी तिखट, कांदा भरपूर घातल्यामुळे अतिशय छान अशी चव येते. आता मस्त असा सुगंधही सुटलेला आहे. तुम्हाला जर किचन स्टोरीजचे सर्व व्हिडिओज आवडत असेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईकही करा, कमेंटही करा आणि शेअरही करा. तर अशा प्रकारे कोंड्यापासून छान अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी क्रिस्पी आणि थोडीशी मऊ अशी भाजी आपली बनवून तयार झाली आहे. भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अतिशय छान ही भाजी लागते. खूप मस्त चव आलेली आहे. खरंच अगदी तोंडाची चव वाढते अशी इतकी सुंदर ही भाजी झालेली आहे. तर नक्की तुम्ही ही ट्राय करा. सोबतीला कैरीची फोड आहे, तर नक्कीच जेवण खूप जास्त छान होईल.